Mass intentions for Sunday, 28th February 2021. Month's Mind Mass for the repose of soul of Mary Flora Cardos. First death anniversary for the souls of Philomena D'Souza and Richie John Barrow. Thanksgiving Mass for the Wedding Sapphire Jubilee couple, Dennis and Purification Korea. All the intentions in the Mass box. प्रायश्चित्त काळातील दुसरा रविवार, येशूचे रूपांतर. विषय आशा. प्रस्तावना. येशू ख्रिस्ताच्या रूपांतराच्या आविष्काराद्वारे त्याच्या दैवीपणाचे दर्शन घडले याची आज आपल्याला आठवण करून देण्यात येत आहे. येशू ख्रिस्ताचे रूपांतर हे त्याच्या अगदी जवळच्या शिष्यांसाठी त्याच्या गौरवाची अपेक्षा व आशा होती. जे कोणी येशू ख्रिस्ताचे अनुकरण करून त्याच्या आशांचे पालन करतात त्यांना या पृथ्वीवरील जीवन संपल्यावर गौरव प्राप्त होईल असे आश्वासन दिले आहे. या प्रभुभोजन विधीत सहभागी होत असताना त्याचा शब्द ऐकून आपल्या जीवनात त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कृपा मिळून आपण श्रद्धा, आशा आणि प्रेमात वाढावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रवेश गीताकरिता आपण गाऊया. अंतर माझे उघड तुला, निर्मळ कर रे प्रभो मला. अंतर माझे उघड तुला, निर्मळ कर रे प्रभु मला. अंतर माझे उघड तुला, निर्मळ कर रे प्रभु मला. स्वर्ग विरुद्ध मी पापी, बापा तुझा मी अपराधी. स्वर्ग विरुद्ध मी पापी, बापा तुझा मी अपराधी. पुत्र तुझा मी तुझा लाडका, पुत्र तुझा मी तुझा लाडका. प्रिय झाले पाप मला, अंतर माझे उघड तुला, निर्मळ कर रे प्रभु मला. अंतर माझे उघड तुला, निर्मळ कर रे प्रभु मला. प्रिय मित्र हो, प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या मिसाचे मुख्य पुरोहित आणि प्रवचनकार फादर बॉनावेंचर न्यूनेस आहेत. त्यांचा मूळ गाव डोंगरी उत्तन आहे आणि सध्या ते सेंट अँथनी चर्च धारावी येथे कार्यरत आहेत. सेमिनरीच्या दिवसापासून मी त्यांना चांगला ओळखतो. अतिशय प्रेमळ, सौम्य आणि नम्र धर्मगुरू आहेत ते आणि चांगले प्रवचनकार सुद्धा आहेत. मी जेव्हा त्यांना या मिसासाठी आणि प्रवचनासाठी बोलावलं तेव्हा ते लगेच हो म्हणाले. थँक्यू फादर बॉनावेंचर.
आमच्या फादरांच्या वतीने आणि सर्व पॅरिशनरच्या वतीने आम्ही तुमचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद फादर ओनिल. आपण प्रत्येक जण आशेवरती जीवन जगत असतो आणि त्याच आशेनं या उपवास काळाला सुद्धा आपण सुरुवात केलेली आहे. या मिस्सा बलिदानामध्ये आपल्या सर्वांचे हेतू विशेष रीतीनं प्रार्थूया आणि या मिस्सा बलिदानाची सुरुवात करूया. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, या पवित्र सणाच्या उत्सवात सहभागी होत असतानाच आपल्या पापांची आठवण करूया. परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला सुंदर जीवन दिलेलं आहे, परंतु बऱ्याच वेळेला आपण निराशवान बनतो, निराशेकडे आपलं जीवन घेऊन जातो. परमेश्वरानं आपल्यावरती प्रीती केलेली आहे, प्रेम केलेलं आहे आणि त्याच प्रेमाद्वारे आपल्या प्रत्येकाला आशेच्या जीवनाद्वारे त्यानं आशीर्वाद दिलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे आणि तोच आपल्याला सदोदित आणि नेहमी आशा दाखवत असतो. परंतु बऱ्याच वेळेला आपण त्याच्यापासून दूर जातो, त्याला जवळ बोलवत नाहीत, त्याला जवळ घेत नाहीत आणि म्हणूनच देवापासून आणि इतरांपासून, आपल्या स्वतःपासून आणि आपल्या कुटुंबापासून दूर जात असतो. त्याच पापांची दयेची याचना करूया आणि ख्रिस्ताकडे क्षमादान मागूया. व सर्वजण एकत्र बोलूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध फार मोठा अपराध आहे. म्हणून नित्यकुमारी पवित्र मर्या, सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करू, आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेऊ. आमेन. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. ले करू मी तव घोर पापी, ले करू मी तव घोर पापी. माझ्या या पापाची कर माफी, माझ्या या पापाची कर माफी. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. मी पापी क्षमा कर, मी पापी क्षमा कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या स्वर्गीय बापा, तुझ्या पुत्राचे शब्द ऐकण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. तुझ्या शब्दांना आम्हाला प्रकाशित कर. तुझ्या वैभव राज्याच्या दिशेनं वाटचाल करण्यास आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. उत्पत्तीच्या पुस्तकातून घेतलेले वाचन.
देवाने अब्राहमास कसोटीस लावले. त्याने अब्राहमा अशी हाक मारली. तेव्हा अब्राहम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसाक यास घेऊन मोरिया देशात जा, आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले. मग अब्राहमाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, अब्राहमा, अब्राहमा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास, आपल्या एकुलता एका मुलास सुद्धा माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणार आहेस हे मला कळले. तेव्हा अब्राहमाने दृष्टी वर करून पाहिले. इतक्यात आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्राहमाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्राहमाला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले, परमेश्वर म्हणतो, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केलेस. आपल्या मुलास, आपल्या एकुलता एका मुलास माझ्यापासून राखून ठेवले नाहीस. यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्या इतकी, समुद्रतीरीच्या वाळू इतकी होईल अशी करीन. तुझी संतती आपल्या शत्रूची नगरे हस्तगत करतील. तू माझा शब्द ऐकलास म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपला स्तोत्राचा प्रतिसाद गायनात असो. शब्द आहेत, जिवंताच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरा समोर चालेन. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरा समोर चालेन. मी फार पीडित आहे असे मी म्हणतो, तरी देवावर माझी श्रद्धा आहे. परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्ताचे मरण अमोल आहे. आपला प्रतिसाद. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरा समोर चालेन. हे परमेश्वरा, मी तुझा दास आहे. खरोखर मी तुझा दास आहे. तू माझे बंधने सोडली आहेस. मी तुला उपकार स्मरणाचा यज्ञ अर्पित. मी तुझ्या नावाने हाक मारीन. आपला प्रतिसाद. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरा समोर चालेन. मी परमेश्वराला केलेले नवस त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन. परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात, हे यरूशलेमा, तुझ्यामध्ये मी ते फेडीन. आपला प्रतिसाद. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरा समोर चालेन.
रोमकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, देव आपणाला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरता समर्पित केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरविणारा आहे, तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. कृपया शुभवर्तमान ऐकण्यासाठी आपण उभे राहूया. गौरव स्तुती प्रभु ख्रिस्ताला, गौरव स्तुती प्रभु ख्रिस्ताला. तेजस्वी मेघातून पित्याची वाणी ऐकू आली, हा माझा प्रिय पुत्र आहे, त्याचे तुम्ही ऐका. गौरव स्तुती प्रभु ख्रिस्ताला, गौरव स्तुती प्रभु ख्रिस्ताला. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशूने पेत्र, याकोब व योहान यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकीकडे नेले व तेथे त्याच्या देखत त्याचे रूपांतर झाले. त्याची वस्त्रे चकचकीत व इतकी पांढरी शुभ्र झाली की तितकी पांढरी शुभ्र करणे पृथ्वीवरील कोणाही परीटाला शक्य नाही. तेव्हा मोशेसह एलिया त्यांच्या दृष्टीस पडला. ते येशू बरोबर संभाषण करत होते. तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, गुरुजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे. तर आम्ही 3 मंडप उभारू, आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक. काय बोलावे हे त्याला सुचले नाही, कारण ते भयभीत झाले होते. तेव्हा एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली, हा माझा प्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका. मग त्यांनी अकस्मात सभोवती पाहिले, पण येशूशिवाय त्यांना आपणाजवळ आणखी कोणी दिसले नाही. नंतर ते डोंगरावरून उतरत असता त्यांनी त्यांना निश्चून आज्ञा केली की तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याचा पुत्र मृतातून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही कळवू नका. हे बोलणे मनात ठेवून मृतामधून पुन्हा उठणे म्हणजे काय ह्याच्याविषयी ते एकमेकास विचारू लागले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण नुकताच प्रायश्चित काळाला सुरुवात केलेली आहे आणि आजच्या या दुसऱ्या रविवारी आपण विशेष रीतीनं अनंतकाळचं जीवन कसं असणार आहे, मृत्यूनंतर जीवन काय आहे याची प्रचिती ख्रिस्तानं आपल्याला ह्या रविवारी दिलेली आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक नवीन आशावाद निर्माण केलेला आहे. ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना दाखवून दिलं होतं
की मृत्यूनंतरचं जीवन काय आहे, मृत्यूनंतर परमेश्वराचं आणि ख्रिस्ताचं कुठलं रूप त्यांना पाहाव्यास मिळणार होतं ते त्यानं ह्याच भूतलावरती दाखवलं होतं. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा तीच आशा निर्माण केली होती की मृत्यूनंतर जीवन काय असणार आहे. परंतु त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या विशेष रीतीनं ते जे जीवन जगत होते त्यामध्ये त्यांना शंका होते. आणि म्हणूनच आजचं शुभवर्तमानातील शेवटल्या शब्द आपण ऐकत आहोत की मृत्यूनंतरचं जीवन काय असणार आहे ही त्यांना शंका लाभली. कारण ते त्या जीवनासाठी तयार नव्हते, त्या जीवनासाठी ते आपल्या अंतःकरण त्यांना तयार केलं नव्हतं, किंबहुना ते आशावादी नव्हते. आणि म्हणूनच त्यांना ते मृत्यूनंतरचं जीवन कसं असणार आहे ह्याची प्रचिती, ह्याची अनुभूती घेता आली नाही. त्या विपरीत आपण जर पाहिलं तर आजच्या पहिल्या वाचनामध्ये अब्राहम आपल्या पुत्रासह होरेब डोंगरावरती जातो. मनामध्ये आशा, मनामध्ये इच्छा आणि परमेश्वरावरती तोच विश्वास घेऊन जातो. आणि म्हणूनच त्याला परमेश्वराची अनुभूती येते आणि आपल्या मुलाला तो वाचू शकतो. किंबहुना अर्पण करण्यासाठी जात असताना सुद्धा त्याच्या मनामध्ये आशावाद होता की परमेश्वर पुरवणार आहे, ही आशा त्याच्या मनामध्ये होती. कारण त्यानं परमेश्वरावरती पूर्णतः विश्वास ठेवला होता, श्रद्धा ठेवली होती आणि त्याच नीतीचं तो जीवन जगला होता. आपण आपल्या जीवनामध्ये ते जीवन जगत आहोत का? येशूच्या शिष्यांना ते जीवन या भूतलावरती असताना विशेष रीतीनं जेव्हा ते त्या डोंगरावरती गेले होते तेव्हा ते ओळखूच शकले नाहीत. अनुभवलं त्यांना, परंतु त्यांना ते समजलं नाही. परंतु अब्रामाला ते समजलं. अब्रामानं विश्वास ठेवला आणि विशेष रीतीनं तो मनामध्ये आशा घेऊन गेला होता. स्वतःकडे डोकावून पाहूया की आपण कुणासारखे आहोत. अब्रामासारखे आहोत की आपण शिष्यांसारखे आहोत. आणि जर आपण अब्रामासारखे असू तर आपण आपली श्रद्धेमध्ये आणि आपल्या आशावादामध्ये, ख्रिस्तावरील श्रद्धेमध्ये अधिक दृढ व्हावेत म्हणून प्रार्थना करूया. आणि जर आपण शिष्यांसारखे कमकुवत असू श्रद्धेमध्ये सुद्धा आज सुद्धा, तरी सुद्धा या मिसा प्रदानाचं कृपा सामर्थ्य आपल्या जीवनाला स्पर्श करू. त्याची कृपा आणि या साक्रमेंटाच्या आशीर्वादाद्वारे आपल्याला त्याच्या आश्रयामध्ये जीवन जगण्यासाठी कृपा लाभावी म्हणून या मिसा प्रदानामध्ये विशेष रीतीनं प्रार्थना करूया. आमेन. आपण उभे राहून आपला ख्रिस्ती विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावरी माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरी माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरीपासून जन्मला, पोंती पिलाच्या महाराजांखाली त्याने दुःख भोगले, त्याला साव खेळले, त्याला मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समान देव बापाच्या उजव्याकडे बसला. तेथून जिवंत आणि मृतांचा न्याय करायस पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आपल्या प्रत्येकाच्या अनेक अशा गरजा आहेत. आपल्या वैयक्तिक आहेत, आपल्या पॅरिसच्या आहेत, आपल्या समाजाच्या आहेत. आणि परमेश्वर हा दयाळू आहे, प्रेमळ आहे आणि आपल्या लोकांकडे तो दयेनं पाहत असतो. त्याच विश्वासानं, त्याच श्रद्धेनं आपल्या सर्व गरजा त्याच्या चरणापाशी अर्पण करूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल, हे देवा, तुझा मुख प्रकाश आम्हावर चमकू दे. हे देवा, तुझा मुख प्रकाश आमच्या आम्हावर चमकू दे. पोप, बिशप, धर्मगुरू आणि व्रतस्थानी अब्राहमाप्रमाणे देवाची इच्छा प्रमाण मानून ख्रिस्त सभेचा कारभार
येशू ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाप्रमाणे करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर. हे देवा, तुझा मुखप्रकाश आम्हावर चमकून दे. सर्व जागतिक नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी येशू ख्रिस्ताच्या दयाळू नजरेने सर्वांकडे पाहून शांती आणि न्यायासाठी कार्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर. हे देवा, तुझा मुखप्रकाश आम्हावर चमकून दे. सर्व ख्रिस्ती लोकांनी येशू ख्रिस्ताला स्वर्गीय पित्याचा अतिप्रिय पुत्र म्हणून ओळखावे, त्याचा शब्द ऐकून त्याच्या इच्छेशी आज्ञाधारक व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर. हे देवा, तुझा मुखप्रकाश आम्हावर चमकून दे. आपल्या धर्मग्रामीण समाजातील सर्व मुलांनी आणि युवकांनी येशू ख्रिस्ताचा आवाज ऐकून त्यांच्या जीवनाचे रूपांतर करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर. हे देवा, तुझा मुखप्रकाश आम्हावर चमकून दे. या प्रभुभोजन विधीत सहभागी झालेल्या सर्वांनी आपला प्रायश्चित्त काळातील प्रवास सशक्त करून सर्व प्रकारच्या व्यसनापासून, मोहापासून आणि दुष्टपणापासून दूर राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर. हे देवा, तुझा मुखप्रकाश आम्हावर चमकून दे. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया. आपले उत्तर. हे देवा, तुझा मुखप्रकाश आम्हावर चमकून दे. हे दयावंत पित्या, आमच्या शब्दांनी आणि कृतीनं तुझा पुत्र येशू ख्रिस्ताचे अनुकरण करण्यासाठी आम्हाला तू सत्पात्र बनव. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं करतो. आमीन. आपलं दान अर्पण गीता करता गाऊया. प्रभू माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. प्रभू माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. प्रभू माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. घे तू माझे प्रभू जीवन सारे, घे तू माझे प्रभू जीवन सारे. कृपा तुझी आम्हाले करांना दे, कृपा तुझी आम्हाले करांना दे. प्रभू माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. अर्पिले तुझ ठाई रे. प्रिय बंधुगणेनो, माझे तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आम्हाला पवित्र कर. या ख्रिस्त बलिदानाद्वारे आमची पापापासून मुक्तता कर व पुनरुत्थानाचा सण साजरा करण्यास आम्हाला लायक बनव. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावानं करतो. आमीन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचा अंधकण प्रभू कडे लावा, आम्ही ती लावलेली आहे. प्रभू आमचा परमेश्वर असे आभार मानूया. हे योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व ज्ञानदायक आहे. तुझा पवित्र पर्वतावर तुझ्या वैभवाचे दर्शन त्यानं आपल्या शिष्यांना घडवले. आपल्या आगामी मरणाविषयी त्यानं आपल्या शिष्यांना आधीच सांगून ठेवले होते. पुनरुत्थानाच्या वैभवासाठी महायातना सहन करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे हे त्याने आपल्या शिष्यांना शास्त्रलेख व संदेष्टे यांच्याद्वारे दाखवून दिले.
म्हणूनच स्वर्गीय दरबारातील सर्व दूतगणांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझे या पृथ्वीवर मोठ्या आनंदानं अखंड गुणगान गातो. पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत सावली स्वर्ग धरा. जय 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 जयकार प्रभूचा यशोगीत गान भांकरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. परमैशाच्या पावन नामे एक धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार प्रभूचा यशोदित गान पांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्रांचा दुर्गम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ. वेदाना आमच्या सरी आमच्या प्रवेश ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत स्वच्छने सुगालेल्या आपल्या दुःखसनापूर्वी त्यांना भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून त्या आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. चला करूया पुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या सन्मानार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायक भाकरवात आनंददायक फला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू कार्डिनल ऑस्वाल्ड ग्रेशियस व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे.
ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा ठव आमेन. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्याला पित्याची प्रार्थना शिकवलेली आहे, ज्या प्रार्थनेद्वारे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वर्गीय राज्य येऊ शकते. तीच प्रार्थना मोठ्या विश्वासानं आणि श्रद्धेनं परमेश्वर पित्याच्याने करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे मी आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण करे. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्यानं पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हा सारी शांती राखून देतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्त मंडळाच्या श्रद्धेकडे पहा, आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रभू येशू ख्रिस्ताची शांती देऊया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. आपल्या प्रत्येकाला पुनरुत्थानाकडे घेऊन जाणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनात वाढले आपण सर्वधन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. बरा होईल. आध्यात्मिकरित्या ख्रिस्त शरीर घेण्यासाठी प्रार्थना. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्या हृदयात तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या हृदयात ये. तू नेहमीच मजबरोबर असतोस. मी तुला आलिंगन देतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. प्रसाद गीता करता गाऊया. मानवाच्या उद्धारा
प्रभो दयेच्या सागरा. मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा. मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा. पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला, भूवरी तू अवतरला, भूवरी तू अवतरला. कृषी मरोणी प्राण दिदला, कृषी मरोणी प्राण दिदला. तारियले तू जगताला, मानवाच्या उद्धारा प्रभो दयेच्या सागरा. मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा. प्रभु दयेच्या सागरा. प्रभु दयेच्या सागरा. हा माझा प्रिय पुत्र आहे, मी त्याच्याविषयी संतुष्ट आहे, त्याचे तुम्ही ऐका. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या पवित्र संस्काराबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. या संस्काराद्वारे या पृथ्वीवरच आम्हाला आगामी जीवनातील आनंदाचा अनुभव येऊ दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. करोना विषाणू पासून मुक्ती मिळण्यासाठी प्रार्थना. हे सर्व समर्थ आणि दयाळू देवा, तू सर्वत्र संपूर्ण जगावर प्रेम करतोस. जगातील सर्व करोना विषाणूने बाधित लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना तू दयेने ऐक. आम्ही तुझ्याकडे विनम्रपणे याचना करतो की या महामारीपासून सर्व करोनाग्रस्त लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना गुणकारी लस मिळून लवकरात लवकर ही महामारी नियंत्रणात येऊ दे. आमचे संशोधक या विषाणूवर मात करण्यासाठी परिणामकारक लस तयार करीत आहेत, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. ही लस ह्या विषाणूंचा आणि जीवाणूंचा नाश करण्यासाठी परिणामकारक व्हावी, म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ही लस या विषाणूंचा प्रसार थांबविण्यासाठी परिणामकारक ठरेल. ही लस सर्वांना आणि अगदी खेडेगावामध्येही उपलब्ध होऊ दे, अशी आम्ही प्रार्थना करतो. युद्ध पातळीवर काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही असामान्य कामगिरी पार पाडण्यास धैर्य, प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे म्हणून आम्ही प्रार्थना करतो. सरकारी अधिकारी आणि आरोग्य खात्याने जनतेच्या हितासाठी योग्य पावले उचलावीत, म्हणून आम्ही प्रार्थना करतो. Kindly be seated for the announcement. Church Borivali notices on 27th and 28th February 2021. The Sunday and weekday masses in IC Church will continue in March 2021 as per the sector-wise schedule drawn up by the PPC.
in the event that new directives are issued by state authorities in the coming days or weeks, any sudden changes will be communicated via social messaging. Currently, all are expected to comply with the restriction of attendees to 50 persons only, as well as all SOP norms. Random checks to enforce them are being made by authorities according to information received. Hence, kindly cooperate with all precautionary measures. Parents, please note, next Sunday, 7th March, school-going children and youth will have their respective Lenten masses and talks at times noted on the public display banner. All groups are urged to participate in large numbers in the parish Lenten renewal program. All are reminded that IC Church will remain open from 11 a.m. to 12:30 every Sunday for short visits followed by reception of Holy Communion. All can avail of this spiritual nourishment without sector-wise restrictions. After Ash Wednesday, daily Lenten confessions are being attended to by 2 parish fathers from 9:30 a.m. till 1 p.m. in cabins in the Red Chair area. Those in spiritual need have already availed of the sacrament of reconciliation in a beneficial and meaningful manner. Others are urged to do the same and avoid delay and crowding towards the end of Lent. Thank you for your kind attention. प्रिय बंधुभगिनींनो, आता आपली मान नम्रतेनं खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर आमेन असेल. हे प्रभू, तू आमचा निर्माता व शासक आहेस, याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. आता तुझ्या दयेची आम्ही याचना करत आहोत. आम्हामध्ये बदल घडून आण व तुझ्या पायापाशी आम्हाला कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो व सर्व काळ राहो. आमेन. जा, या उपवास काळामध्ये एक नवीन आशेचं जीवन जगण्यासाठी तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. क्षमा देई मत पापा मला सदा गृह देवा कधीच न टाकावा
तापा क्षमा दे मज पापा मला सदा देवा कधीच न तू टाकावा. श्रद्धा माझी अविचल तुझवर सकल सुखाचा तू दाता. दुःख सागरी पहा बुडालो करीतो देवा तुझा पुकार. धाव दयाळा धावलव करी तुझी आता माझा धार. श्रद्धा माझी अविचल तुझवर सकल सुखाचा तू दाता. श्रद्धा माझी अविचल तुझवर सकल सुखाचा तू दाता. आपण सर्वजण या मिशनसाठी जमलेलो आहोत. थोडा वेळ शांत राहूया. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. मग 6 दिवसानंतर येशू पेत्र याकोब व योहान यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकीकडे नेले व तेथे त्यांच्या देखत त्याचे रूपांतर झाले. त्याचे वस्त्रे चकचकीत व इतकी पांढरी शुभ्र झाली की तितकी पांढरी शुभ्र करणं पृथ्वीवरील कोणत्याही परिटाला शक्य नाही. तेव्हा मोशेसह एलिया त्यांच्या दृष्टीस पडला. ते येशूबरोबर संभाषण करीत होते. तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, गुरुजी, आपण येथे आहात हे चांगले आहे. तर आम्ही 3 मंडप बांधू, आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एक एलियासाठी. मग काय बोलावे त्याला सुचले नाही, कारण ते भयभीत झाले होते. तेव्हा एक मेघ आला व त्याने त्याच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली की, हा माझा प्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका. मग त्याने अकस्मात सभोवती पाहिले, तो येशूशिवाय त्यांना आपल्या जवळ आणखी कोणी दिसले नाही. नंतर ते डोंगरावरून उतरत असता त्याने त्यास निक्षून आज्ञा केली की, तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याचा पुत्र मृतामधून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही कळवू नका. हे बोलणे मनात ठेवून मृत्यूमधून पुन्हा उठणं म्हणजे काय याविषयी ते एकमेकास विचारू लागले. प्रभूचे हे शुभ वर्तमान, हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता हे जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, 2020 साल उजाडलं आणि अनेक तरुण तरुणींच्या मनामध्ये असंख्य असे विचार होते, ज्यांना आपली सोयरीक बांधली होती आणि येणाऱ्या दिवसामध्ये ते प्रत्येक जण आपल्या लग्नाची तयारी करत होते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये किंबहुना आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत, आनंद उल्हासित होणार आहे. एका नवीन कौटुंबिक जीवनाला ते सुरुवात करणार होते, याशी मनामध्ये प्रत्येकानं आशा धरली होती, आशा ठेवली होती आणि त्या आशेवरती
प्रत्येक जण लग्नाच्या तयारीसाठी लागले होते. काही जण न शिबिरं केली होती लग्नाची, जी पूर्वतयारीची शिबिरं असतात लग्नाआधीची, आणि तदनंतर विशेष रीतीनं देवळामध्ये जाऊन धर्मगुरूंना भेटणं, तदनंतर विशेष रीतीनं आपल्या बाजाराची किंबहुना सर्व तयारी करणं, खरेदी करणं, यासाठी संपूर्ण कुटुंब गुंतलेलं होतं. आणि ही मनामध्ये आशा धरून प्रत्येक जण तयारी करत होतं. परंतु अकस्मात विशेष रीतीनं कोरोना विषाणूचा महामारी येतो, संपूर्ण जीवन ठप्प होतं आणि प्रत्येक जण आपल्याच घरामध्ये बसून राहतो, किंबहुना सर्व संपुष्टात आलेलं आहे, संपलेलं आहे. अशा प्रकारे प्रत्येकाला भीती वाटते, मनामध्ये असंख्य असे विचार येतात आणि हेच तरुण तरुणी सुद्धा विचार करतात की आता पुढे काय होणार आहे. परंतु प्रत्येक जण हा आशावादी होता, आशा धरून ठेवले होते आणि पुन्हा एकदा जीवन सुरू होईल, पुन्हा एकदा आपण तयारीला लागणार आहोत, या नवीन आशेनं ते प्रत्येक जण प्रभावित होते. आणि प्रत्येक जण जरी सुद्धा जीवन ठप्प होतं तरी मनामध्ये आशा धरून ठेवले होते की जीवन कधी ना कधीतरी बदलणार आहे, कधी ना कधीतरी जीवनामध्ये बदल घडून येईल आणि आम्ही पुन्हा एकदा आमच्या त्या लग्नाच्या तयारीला लागणार आहोत. पुन्हा एकदा आमचं जे कौटुंबिक जीवन आहे ते सुरुवात करणार आहोत आणि सुरू होणार आहे. ह्या आशेनं, श्रद्धेनं प्रत्येक जण तयारी करत होतं. मग निश्चितरित्या ती आध्यात्मिक तयारी होती, कारण बाहेर पडता येत नव्हतं आणि प्रत्येक जण देवावरती श्रद्धा ठेवून, येशूवरती श्रद्धा ठेवून प्रत्येक जण तयारीला लागले होतं. आणि निश्चितरित्या परमेश्वरानं सुद्धा पाहिलं, परमेश्वरानं सुद्धा ओळखलं आणि काही दिवसामध्ये दिवस बदलत गेले आणि पुन्हा एकदा मिशन बिगिन अगेन सुरू झालं. पुन्हा एकदा नवीन जीवनाला सुरुवात झाली. काही दुःखाचा काळ संपला होता, सरला होता आणि पुन्हा एकदा नवीन जीवनाला सुरुवात झाली, आशेच्या जीवनाला सुरुवात झाली. काहीकांची लग्न उरकली, ज्यानं विश्वास ठेवला होता, श्रद्धा ठेवली होती आणि ज्यांना आशा धरून ठेवली होती, त्या प्रत्येकाच्या आशेला फळ आलेलं आपण प्रत्येकानं पाहिलेलं आहे. ख्रिस्तालाही जमलेल्या माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, या प्रायश्चित काळामध्ये, या उपवास काळामध्ये आपण दुसऱ्या रविवारी आहोत आणि विशेष रीतीनं आशावादी जीवनावरती मननचिंतन करत आहोत. आणि हाच आशावाद आपले पोप फ्रान्सिस यांना आपल्याला वेळोवेळी, क्षणोक्षणी, प्रत्येक वेळेला त्यांच्या प्रार्थनेद्वारे असेल, मग त्यानं विशेष रीतीनं केलेल्या विविध प्रार्थना सभांद्वारे असेल, प्रत्येक वेळेला त्यानं आपल्याला आशावादच दिला. मग त्यानं विशेष रीतीनं महामंदिरापासून वेगळ्या महामंदिरापर्यंत जेव्हा चालत गेले, मरियेच्या त्या देवळापर्यंत चालत गेले, तेव्हा त्यांना एकमेवच गोष्ट दिसली आणि तो म्हणजेच ते आशावादाने चालवत होते. प्रार्थना त्यानं विविध समर्पित केल्या, त्या प्रार्थनेमध्ये सुद्धा त्यांना आशावादच दिला. आणि विशेष रीतीनं 2020 साल संपता संपता त्यांना एक सुंदर जगाला आशावाद दिला आणि तो आशावाद होता संत योसेफाचा. आणि तो आपल्या प्रत्येकाला अवगत झालेला आहे. म्हणजेच त्यानं हे वर्ष, उपासना वर्ष, संत योसेफाला समर्पित केलेला आहे. संत योसेफाचा आदर्श आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि तो आदर्श आहे, सुंदर असा आदर्श आहे ख्रिस्ती जीवनासाठी, तुम्हासाठी, आम्हासाठी, आपल्या सर्वांसाठी. आणि कुठला आदर्श त्यानं आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे की संत योसेफ ज्या प्रकारे आशावादी होता, त्यानं आशेवरती आपलं जीवन अवलंबून ठेवलं होतं. विशेष रीतीनं जो निष्ठावान, जो सत्कर्मी आणि जो सद्गुणी असा पुरुष होता आणि निखळ अशा आशेवरती त्यानं विश्वास ठेवला. प्रभूचं तारण पवित्र मरियेद्वारे होणार आहे, पवित्र मरियेच्या गर्भी तो उदयास येणार आहे, यावरती त्यानं विश्वास ठेवला, आशा ठेवली. आणि तोच आदर्श आपल्या सर्वांसमोर ख्रिस्त सभेनं किंबहुना पोप फ्रान्सिस यानं ठेवलेला आहे. त्याबद्दल विशेष रीतीनं परमेश्वराला विशेष रीतीनं आपण धन्यवाद द्यायला हवेत की संत योसेफाचं जीवन आपल्या समोर एक नम्र, एक
सत्ववान असं जीवन त्यानं आपल्या प्रत्येकाला आपल्या डोळ्यासमोर दिलेलं आहे आणि ते जीवन आपण प्रत्येकानं अनुभवायला हवं. नीतिमान पुरुष ज्यानं नीतीचं जीवन जगला, भक्तिमान असा आणि विशेषतेनं आपली कौटुंबिक जबाबदारी त्यानं पार पाडली, अशा प्रकारचं जीवन आपल्या डोळ्यासमोर पोप फ्रान्सिस यांना ठेवलेलं आहे. मी तुम्हा समोर काही उदाहरणं ठेवू इच्छित आहे. मार्टिन नावाचा एक तरुण एका पॅरिसमध्ये आहे. तो इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला विशेषतेनं आपला अभ्यासक्रम पूर्ण करत होता आणि त्यावेळेला त्याच्या कुटुंबावरती अकस्मात असं आजाराचं सावट येते. त्याचे वडील हे आजारी पडतात, जे एकटे कमावणारे होते आणि विशेषतेनं मार्टिन हा आपलं इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करत होता. हे आजारी पडतात आणि आपली आई, मार्टिनची आई, हिला सुद्धा आजारानं ग्रासलं आणि तिला डायलिसिस सुरू झाली. वडील आजारी आणि वडील सुद्धा घरी बसलेले आहेत. आई आजारी, आईला नेहमीच आठवड्याला 3 वेळेला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं आणि मार्टिन आपला अभ्यासक्रम तसाच मागे ठेवतो आणि विशेष रीतीनं आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळतो. कामाला जातो, आपल्या आईला सुद्धा हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. अभ्यासक्रम काही काळापुरता तो खंडित करतो, परंतु आपल्या जीवनामध्ये जी जबाबदारी आली होती त्यावरती तो घाबरत नाही, भीत नाही, तर आशावादी राहतो आणि मोठ्या स्मित हास्यानं तो सांगत होता की फादर, मी घाबरणार नाही, मी आशावादी आहे, मला कसलीच भीती वाटत नाही. आणि हसत मुखानं त्याच्या चेहऱ्यावरील हे शब्द तितकेच प्रभावी होते, तितकेच मनाला भावणारे होते आणि त्याची श्रद्धा पाहून आणि त्याची आशा पाहून निश्चितरित्या युवकांमध्ये आज सुद्धा देवावरती विश्वास आहे, श्रद्धा आहे, ही भावना मला गवसली, मला लाभली. आणि आपलं विशेष रीतीनं तरुण मंडळी, जे तरुण आहेत ते सुद्धा आशावादी आहेत. आपलं जीवन घडवण्यासाठी, आपल्या कुटुंबाचं जीवन घडवण्यासाठी ते कधीच मागे पडणार नाहीत, ह्याची ख्याती त्या ठिकाणी मला झाली, त्या ठिकाणी मला तो अनुभव आला. आणि निश्चितरित्या आपल्या ख्रिस्त सभेचे विशेष रीतीनं ख्रिस्त सभा आणि मुंबईची ख्रिस्त सभा यावरती तितकीच ठाम अशी श्रद्धा राहिली, आशा राहिली की आपल्या ह्या मुंबईच्या ख्रिस्त सभेचं भवितव्य निश्चितरित्या या युवकांच्या हातामध्ये आहे आणि हे युवक आशावादी आहेत. आपल्यावरती आलेली जबाबदारी ते झिडकावत नाहीत, तर स्वीकारतात आणि पुढे जाण्यासाठी तत्पर होतात. निश्चितरित्या या आशेचं जीवन हे संत योसेफाकडूनच मिळालं असेल, त्यामध्ये तिळमात्र शंका नाही. कारण आपण प्रत्येक जण त्या पवित्र कुटुंबाकडे पाहत असतो, पवित्र कुटुंबाकडूनच आपल्याला ती प्रेरणा होत असते आणि त्या पवित्र कुटुंबामध्ये संत योसेफ हा भक्तिमान नीतिमान पुरुष आपण सदोदित अनुभवलेला आहे. होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण विशेष रीतीनं ह्या 2ऱ्या रविवारी मननचिंतन करत असतानाच एक सुंदर असा आशावाद निर्माण करणारा संत आपण अब्राहमाचं जीवन पाहिलं आहे. आपण पहिलं वाचन आजच्या उपासनेमध्ये जर वाचलं तर आपल्याला समजेल की कुठल्या प्रकारे एक बाप जेव्हा परमेश्वर त्याला सांगतोय की तुला मी म्हातारपणी पुत्र देईल आणि तोच पुत्र जेव्हा त्याला मिळाला तेव्हा परमेश्वर सांगतोय की तुला होरेब पर्वतावरती त्याला न्यावं लागेल आणि त्याचं अर्पण करावं लागेल. आपल्याला सुद्धा आपली मुलं आहेत आणि जर आपल्याला परमेश्वराने असं सांगितलं तर मनाला धडकी भरेल, त्याच वेळी आपल्याला हार्ट अटॅक येईल, परंतु आपण त्याच परमेश्वरावरती विश्वास ठेवतो का, हा प्रश्न आहे. आणि तेव्हा अब्राहम घाबरत नाही, तर मोठ्या श्रद्धेनं, विश्वासानं आणि आशेनं तो मनामध्ये आपल्या स्वतःला सांगत होता, निश्चितरित्या सांगत होता. आणि म्हणूनच तो स्मितहास्य करत आपल्या मुलाला सुद्धा सांगत होता. मुलाला ठाऊक होतं जेव्हा होमार्पण असते तेव्हा अर्पण लागत असतं, अर्पण त्या ठिकाणी अर्पण करावं लागत असतं. आणि तेव्हा त्यानं विशेष रीतीनं आपल्याबरोबर निश्चितरित्या होमार्पण करण्यासाठी लाकडी गोळा केली होती आणि तो मुलगा घेऊन चालला होता. आणि तो आपल्या बाबांना निश्चितरित्या विचारत असेल, बाबा अर्पण कुठे आहे.
आणि तेव्हा अब्रामाचं उत्तर निश्चितरित्या असेल, देव पुरवणार आहे. हा विश्वास, ही श्रद्धा आपल्या ठाई आहे का? बऱ्याच वेळेला आपण ह्या परिस्थितीमध्ये गेल्या वर्षभरापासून किंबहुना आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेला अशा अडचणी आल्या असेल, त्यावेळेला आपण त्या ख्रिस्तावरील परमेश्वरावरील श्रद्धेमध्ये आशेवरती जीवन जगलेलं आहोत का? की परमेश्वर पुरवणार आहे मला, आणि त्या श्रद्धेनं तो प्रत्येक पाऊल चालत होता. होरेब पर्वतापर्यंत तो गाठला, पर्वत गाठला, वरती पोचला, तरी सुद्धा अर्पण मिळत नाही. मनामध्ये शंका नव्हती, तर मनामध्ये केवळ आशाच होती, परमेश्वर पुरवणार आहे. आणि त्याच श्रद्धेनं त्या ठिकाणी त्याला एक मेंढरू सापडतं आणि तो अर्पण करतो. ही होती अब्रामाची श्रद्धा, किंबहुना अब्रामाचा आशावाद. तो आशेवरती आला होता आणि तीच आशा परमेश्वरानं पूर्ण केली होती. आशावादी माणसाचं जे पाऊल आहे, किंबहुना जो पहिलं गुणकौशल्य त्या माणसामध्ये सापडतं, ते म्हणजेच की विश्वास. आणि तोच विश्वास आपण जर पाहिला तर संत योसेफामध्ये सुद्धा होता. संत योसेफाला विशेष रीतीनं स्वप्नामध्ये दर्शन देऊन दूतानं सांगितलं होतं की मरियेचा स्वीकार कर. आणि तोच विश्वासानं तो नीतिमान होता, आणि म्हणूनच नीतीनं त्यानं स्वीकार केला होता. विश्वासानं विशेष रीतीनं मरियेचा स्वीकार केला. आणि आपण पाहतो की तो त्याची काळजी घेतो. मग प्रत्येक वेळेला त्याच्या बरोबर असतो. पालक पिता म्हणून आपण सर्वजण त्याला संबोधतो. नीतिमान होता म्हणूनच तिला तो सोडून गेला नाही, तर त्याची काळजी घेतली. आणि त्याच आशेमध्ये आपल्या समोर पोप फ्रान्सिस याने एक सुंदर असं मोतीमंत असं उदाहरण ठेवलेलं आहे, ते संत योसेफाचं. आणि हे वर्ष आपल्याला निश्चितरित्या जरी अडचणीमध्ये आहोत तरी आपल्याला त्या आशेपर्यंत पाहण्यासाठी त्यानं आपल्याला संत योसेफाचं उदाहरण ठेवलेलं आहे. म्हणून आपण देवाला धन्यवाद द्यायला हवेत की आपल्याला सुंदर असं नीतीचं जीवन जगणाऱ्या माणसाचं उदाहरण पोप फ्रान्सिस यांना आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. आणि ह्या उपवास काळामध्ये आपण जीवन जगत असतानाच आपल्याला स्वतःच्या जीवनाकडे डोकावून पाहिलं हवं की माझं जीवन विश्वासाचं आहे का? पहिली पायरी जी मला ओलांडायची आहे ती आहे विश्वासाची. आणि जेव्हा माझ्यामध्ये विश्वास वृद्धिंगत होईल, ज्या प्रकारे त्या मार्टिनच्या जीवनामध्ये तो युवक आहे, अडीअडचणींना आज सुद्धा तो सामोरे जात आहे, परंतु त्यानं देवावरती विश्वास कमी ठेवला नाही, किंबहुना आपल्या श्रद्धेमध्ये तो घाबरला नाही, तर विश्वास ठेवला. आणि आशावादानं येणाऱ्या त्या अडचणीवरती, येणाऱ्या त्या विशेषतेनं आजारपणामध्ये तो घाबरत नाही, तर आज सुद्धा स्मित हास्यानं त्याचा स्वीकार करत आहे. आणि एक दिवस आपलं जीवन चांगलं होईल या आशेनं तो मार्गक्रमण करत आहे. ही आहे आजच्या तरुणामध्ये असलेली धमक, धैर्य आणि चिकाटी पाहून मनाला आनंद वाटत आहे, हायसं वाटत आहे. आणि निश्चितरित्या आपल्याला सुद्धा त्यामधून प्रेरणा होत असेल. अशा प्रिय बंधू आणि भगिनीनो, प्रत्येक जण आशावादी असतो. आपण जर ह्या वर्षभरामध्ये पाहिलं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आशावाद होता. मग शेतकरी असेल, या आपण काळामध्ये पाहिलेलं आहे, करोना महामारीच्या ह्या प्रकोपामध्ये शेतकरी सुद्धा आशावादी होता. तो घाबरला नाही, तो भ्याला नाही, तर त्यानं ध्येयानं चिकाटीनं त्यानं सदोदित शेतीमध्ये आपलं पाऊल ठेवलं. आणि ह्या संपूर्ण काळामध्ये सर्व जरी बंद होतं तरी शेती व्यवसाय हा चालू होता, कारण तो आशावादी होता, मेहनत करत होता, कष्ट करत होता. आणि आपलं या देशासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या समाजासाठी जी त्याची जबाबदारी होती ती ओळखून तो कार्य करत होता. पण माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ह्या शेतकऱ्याचं सुद्धा तितकंच अभिनंदन करावंसं वाटत आहे. आणि त्याचबरोबर आपले संपूर्ण विद्यार्थी आहेत, हे सुद्धा आशावादी आहेत. शाळा जरी बंद झाल्या, परीक्षा जरी नसल्या, तरी सुद्धा आज सुद्धा विद्यार्थी आणि शिक्षक
आज सुद्धा आशावादी आहेत. पुढे जायचं आहे, पुढे पाऊल टाकायचं आहे आणि पुढचं युगापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि म्हणूनच प्रत्येक जण प्रयत्नशील आहे. सर्व जरी बंद होतं तरी ऑनलाईन क्लासेसद्वारे, थेट प्रक्षेपणाद्वारे आपण आपला अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. ही होती विद्यार्थ्यामधील आणि शिक्षकामधील चिकाटी. आणि त्याने सुद्धा आपल्या जीवनावरती विश्वास ठेवला आणि ते पुढे पाऊल टाकत राहिले. आज सुद्धा टाकत आहेत आणि पुढे सुद्धा टाकतील. हा आहे विद्यार्थ्यांच्या जीवनातील आशावाद. विद्यार्थ्यांच्या जीवनामधील आशेचा एक किरण त्यानं या क्लासेसमध्ये विशेषतेनं सहभागी झाली. ऑनलाईन क्लासद्वारे आपली स्वतःची, कुटुंबाची आणि विशेषतेनं समाजाची प्रगती आज सुद्धा विद्यार्थी करत आहेत, युवक करत आहेत. निश्चितरित्या हा सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये असलेला आशावाद आहे. त्यामध्ये कामगार कुठे कमी पडला नाही. जरी प्रवास करण्यासाठी अनेक अशी माध्यमं बंद झाली होती तरी सुद्धा शक्य होईल त्या मार्गाने प्रवास करून स्वतःच्या जीवनाची गाडी आणि विशेषतेनं समाजाच्या, देशाच्या जीवनाची गाडी ती प्रत्येक वेळेला पावलावरती पुढे घेऊन जात होते. आणि त्याच वेळेला त्यांची जी आशा होती स्वतःसाठी, कुटुंबासाठी, जीवनामध्ये त्यांची आशा निश्चितरित्या दिसून आली. पण माझ्या प्रिय बंधूभगिनींनो, कामगार सुद्धा तितकाच प्रकर्षानं, मग कदाचित घरी असेल, घरून काम करत होता. काही जणांना शक्य नव्हतं घरून, तर तो आपल्या कामावरती पोचून कामामध्ये सहभागी होऊन आपल्या कुटुंबाची गाडी पुढे घेत चालला होता. हा सुद्धा कामगाराच्या जीवनामध्ये असलेला आशावाद होता आणि त्यांचं सुद्धा अभिनंदन करण्यास ते पात्र आहेत, कारण ते आशावादी राहिलेले आहेत. त्याचमध्ये आपल्या गृहिणी कुठे कमी पडल्या नाहीत. संपूर्ण सिस्टम जरी बंद होती, सर्वत्र बंद होतं, तरी आपल्या कुटुंबाला जी गरजेच्या वस्तू आहेत त्या वेळोवेळी त्या पुरवत होत्या, पुरवत आलेल्या आहेत आणि पुढेही पुरवणार आहेत. आणि ह्या प्रत्येक परिस्थितीमधून प्रत्येक जण गेलेला आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती गेलेली आहे. लहान मूल असेल, त्याला लागलेल्या वस्तू असतील, युवक असतील, कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्ती असेल, कुटुंबामध्ये आलेला आजारपण असेल, यामध्ये कुठलंच कुटुंब खचलेलं नाही. का खचलं नाही? कारण प्रत्येकानं येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला होता, येशू ख्रिस्तावरती श्रद्धा ठेवली होती आणि त्याच विश्वासानं, श्रद्धेनं, त्याच आशेनं प्रत्येक जण पाऊल पुढे टाकत होता. येणाऱ्या विविध गोष्टीमध्ये सुद्धा, विविध येणाऱ्या कार्यक्रमामध्ये, देवळाचा कार्यक्रम असेल, मग आपण प्रत्येक जण त्या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन रीतीनं सहभागी होत होतो आणि आपली श्रद्धा, आपली आशा त्याच ख्रिस्तावरती ठेवत आपण पुढे पाऊल टाकत होतो. होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, यामध्येच आपले वयोवृद्ध कुठे कमी पडले नाहीत. ते सुद्धा आशावादी होते, ते सुद्धा निराश झाले नाहीत. अनेक जण प्रार्थना करत, अनेक जण बायबलचं वाचन करत, अनेक जण रोजरीची प्रार्थना करत ते आशावादी राहिले. जरी त्यांना ख्रिस्ताच्या साक्रमेंताच्या रूपामध्ये सहभागी होता येत नव्हतं, साक्रमेंत त्यांना स्वीकारता येत नव्हतं, तरी सुद्धा त्यांना आपली श्रद्धा, कुठेतरी विश्वास कमी होऊ दिला नाही. आणि तीच पहिली पायरी होती त्या आशावादी माणसाच्या जीवनामध्ये आणि तेच प्रत्येक जण करत आलेला आहे. ख्रिस्तातही जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण प्रत्येक जण या आशेच्या जीवनाकडे पाहत आहोत. आपण जर बायबलमध्ये पाहिलं तर निश्चितरित्या प्रत्येक देवाचं वचन आपल्याला आशावादीच बनवत आलेलं आहे. आपण आजचं शुभवर्तमान ऐकलं आणि त्यामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की आपण प्रत्येकानं आशेचं जीवन जगायला हवं. कशा प्रकारे आपण पुनरुत्थानामध्ये येशू ख्रिस्ताच्या सहभागी होणार आहोत. येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालं आणि त्यांना सांगितलं की अशा प्रकारे मला यातनांना सहभागी व्हावं लागणार आहे. त्या ठिकाणी मोशे आणि एलियाला पाहिलं, ते सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये यातना
क्लेश यांचा स्वीकार केला होता आणि तदनंतर त्यांना जे जीवन लाभलं होतं आणि ते जीवन ख्रिस्ताला सुद्धा लाभणार होतं, परंतु त्याला यातनांना सहभागी व्हावं लागणार होतं आणि त्यामधून त्याला एक नवीन जीवन, नवीन आशा, नवीन कृपा, नवीन वैभव हे गवसणार होतं आणि तेच त्याच्या शिष्यांना त्यांना दाखवायचं होतं. ख्रिस्तालाही जमलेल्या माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, लूकच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहत आहोत की आशेचं जीवन आपल्या प्रत्येकाला हवं आहे, पण तो आशेचं जीवन ते तितकंच सहजरित्या आपल्या प्रत्येकाला मिळत नाही. आपल्या प्रत्येकाला लूकच्या शुभवर्तमानामधील अध्याय 15 ओवी 11 ते 32 ह्याचं जर विवेचन केलं, वाचलं, तर आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे की उधळ्या पुत्राचा दाखला आहे. आणि उधळा पुत्र काय करतो? उधळा पुत्र हा उधळपट्टी करतो आणि तीच बऱ्याच वेळेला आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये करत असतो. उधळपट्टी केवळ पैशाचीच आपण करत नाही, तर बऱ्याच वेळेला आपल्या गुणांची उधळपट्टी करतो, म्हणजेच आपण विशेष रीतीनं वाईट मार्गाला लागतो. चांगलं जे जीवन होतं, नीतीचं जीवन होतं, ते आपण गमावलेलं आहे आणि म्हणूनच परमेश्वराला, ख्रिस्ताला या जगामध्ये यावं लागलं आणि आपल्या प्रत्येकाचं तारण करावं लागलं. आपण मागच्याच रविवारी पाहिलं की कशा प्रकारे नोहाद्वारे त्या वेळेला परमेश्वर त्या काळच्या लोकांचं तारण करतो. केवळ 8 लोकांद्वारे त्या वेळच्या लोकांचं तारण करतो, त्या नोहाच्या कुटुंबाला वाचवतो आणि त्या नोहाचं कुटुंब निश्चितरित्या आशावादी होतं आणि म्हणूनच आपण पाहतो की तो खचला नाही, घाबरला नाही, त्यानं सुद्धा विश्वास ठेवला आणि त्यानं कार्य करण्यासाठी तो तत्पर राहिला. तो तारू बांधतो आणि त्या तारवामध्ये संपूर्णतः त्याला जे सूचना करण्यात आले होते त्या प्रकारे तो सर्व सामावून घेतो. तो सुद्धा आशावादी होता. प्रत्येक जण त्याला हसत होतं, वेडं काढत होतं, लोक त्याच्याकडे वाईट नजरेनं पाहत होते, त्याला वेड्यात काढत होते, तरी सुद्धा त्याचा विश्वास, पुन्हा एकदा पहिली पायरी, तो गमवत नाही, तर तो ठेवतो विश्वास आणि कार्य करतो. आणि त्यानं परमेश्वरावरती विश्वास ठेवला होता. आणि आपण पाहतो की उधळा पुत्र काय करतो? आपल्या बापावरती विश्वास ठेवत नाही. बाप त्याला सांगतोय की हे सर्व तुझंच आहे, आपण सर्व आरामात, ऐशो आरामात राहू शकतो. परंतु बऱ्याच वेळेला आपण सुद्धा त्या उधळ्या पुत्रासारखे वागतो. आपल्या वाईट संगतीमध्ये, मित्रांच्या संगतीमध्ये, मग प्रत्येक जण असू द्या, लहान मूल सुद्धा, जी शाळकरी मुलं आहेत ते सुद्धा जर वाईट संगत लाभली तर ते वाईट मार्गाला लागतात. युवक असतील, युवक सुद्धा जर चांगली संगत असेल तर चांगली मार्ग निश्चितरित्या गवसतात, परंतु वाईट संगत वाईट मार्गालाच घेऊन जाते. आज आपण पाहिलं तर अनेक मुलं सुद्धा, अनेक युवक सुद्धा, किंबहुना अनेक पुरुष मंडळी सुद्धा, वयोवृद्ध माणसं सुद्धा, तरुण तरुणी सुद्धा, लग्न झालेले विवाहित सुद्धा वाईट मार्गाला लागलेले आहेत. आपल्या कुटुंबाची नीतिमत्ता सोडून वाईट मार्ग अवलंबत आहेत. बऱ्याच वेळेला आपण पाहिलेलं आहे की कुटुंबाची नीतिमत्ता ढासळत चाललेली आहे, कारण कुटुंबातील पुरुषच हा वाईट मार्गाला लागलेला आहे. कुटुंबातील जी करती स्त्री आहे ती सुद्धाच वाईट मार्ग तिच्यामध्ये असतील तर कुटुंब सुद्धा आपल्या मुलांना ते कुठला आदर्श देतील. कुटुंबातील विशेष रीतीने सांगत असताना अनेक कुटुंबामध्ये आज चांगल्या गोष्टी आहेत. कुटुंब एकत्ररित्या प्रार्थना करत आहेत, एकत्ररित्या मननचिंतन करत आहेत, एकत्ररित्या प्रार्थनेमध्ये, मिस्सामध्ये, ऑनलाईन मध्ये सहभागी होत आहेत. हे सुद्धा चांगली कुटुंबाची, आदर्श कुटुंबाची उदाहरणं आज आपल्या सर्वांच्या समोर आहेत. परंतु उधळा पुत्र हा उधळपट्टी करत वाईट मार्गाला लागतो. तशाच प्रकारे काही कुटुंब सुद्धा आज वाईट मार्ग अवलंबत आहेत, वाईट मार्गाला जात आहेत. परंतु तेव्हा सुद्धा परमेश्वर आपल्यापासून दूर कधी जात नाही. याचं सुंदर उदाहरण आपण अमावस्या वाटेवरती चालणाऱ्या त्या 2 शिष्यांमार्फत अनुभवू शकतो. जरी आपण अमावस्या वाटेवरती चालत असू, सर्व काही संपलेलं आहे, सर्व काही आता संपुष्टात आलेलं आहे आणि म्हणूनच ख्रिस्त संपलेला आहे, येशू संपलेला आहे, त्याला क्रुसावर मारलेलं आहे. 2 शिष्य पळून जात होते अमावस्या वाटेवरती,
अमावस्येची वाट आपल्याही जीवनामध्ये बऱ्याच वेळेला असते, परंतु त्या अमावस्या वाटेवरती आपण जरी इथरलं असो, बिथरलं असो, घाबरलेलं असो, वाईट मार्गाला असो, वाईट संगतीमध्ये असो, चुकीची कामं करत असो, चोरीची कामं करत असो, किंबहुना व्यभिचार करत असो, तरी सुद्धा परमेश्वर आपल्याला आपली साथ संगत कधी सोडत नाही. याचं सुंदर उदाहरण आपण पाहिलेलं आहे की अमावस्या वाटेवरती चालणाऱ्या त्या 2 शिष्याच्या बरोबर परमेश्वर आणि पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण दिवस चालवतात. म्हणजेच आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो सतत चालत असतो. आपण ओळखो किंवा ओळखत नाही, त्याची संगत आपल्याबरोबर सदोदित असते. आणि आपल्याला त्याची जाणीव कधी होत असते? जी जाणीव विशेष रीतीनं उधळ्या पुत्राला झाली. उधळ्या पुत्राला सुद्धा जाणीव झाली. त्याच वेळेला त्याचे जणू काही डोळे उघडले असं शास्त्र आपल्याला सांगत आहे, शुभवर्तमान सांगत आहे. आणि तो स्वतःला म्हणाला की मी माझ्या बापाच्या घरी जाईन आणि मी माझ्या बापाला सांगेन की माझा पुत्र म्हणून स्वीकारू नकोस, माझा पुत्र म्हणून तू स्वीकार करू नकोस, तर केवळ तू माझा एक नोकर म्हणून स्वीकार कर. ही जाणीव त्या पुत्राला झाली. आणि निश्चितरित्या त्या वेळेला तो पुन्हा मागे वळतो. आपल्याही जीवनामध्ये प्रत्येक वेळेला परमेश्वर संधी देत असतो. परमेश्वर आपल्या प्रत्येकाला पुन्हा पुन्हा ख्रिस्ताकडे वळण्यासाठी विशेष रीतीनं तो आपल्या प्रत्येकाला बोलवत असतो. विशेष रीतीनं या काळामध्ये सुंदररित्या एक वाक्य आलं होतं आणि ते म्हणजेच की आपण ह्या काळामध्ये, ह्या करोनाच्या काळामध्ये प्रत्येक माणसापासून सोशल डिस्टन्सिंग राहिलं पाहिजे. आपली शारीरिक दूरी आपल्याला ठेवायची आहे. परंतु ख्रिस्ताला च्या पर्यंत पोचण्यासाठी आपल्याला कसलीच दूरी ठेवावी लागणार नाही, कारण ख्रिस्त हा आपल्या बरोबर आहे. ख्रिस्ताच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला कसलीच भीती नाही, आपल्यामध्ये कसलीच शंका नसावी, कारण ख्रिस्त आपल्याला आलिंगन देण्यासाठी, त्या उधळ्या बापासारखा आलिंगन देण्यासाठी सदोदित तयार आहे. आपण त्याच्याकडे वळतो का? आपल्या सर्व वाईट मार्गापासून, वाईट संगतीपासून ख्रिस्ताकडे येण्यासाठी आपण तत्पर असतो का? आणि जर कोण आशावादी होता तर तो आशावादी होता उधळ्या पुत्राचा बाप. किंबहुना अनेक शास्त्र लेखांमध्ये, शास्त्र निरूपणांमध्ये सांगण्यात आलेला आहे की तो उधळा पुत्रापेक्षा तो उधळा बाप होता, तो आशावादी होता. आणि म्हणूनच सुंदररित्या विवेचन केलेलं आहे, लेखन केलेलं आहे लूकच्या शुभवर्तनामध्ये, आणि सांगितलेलं आहे की बाप हा दारामध्ये उभा होता, तो लांबूनच पाहतो की आपला पुत्र येत आहे. त्याच प्रकारे आपला परमेश्वर पिता आहे, येशू ख्रिस्त आहे. ज्या प्रकारे त्या अमावस्या वाटेवरती असलेल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या बरोबर राहा, आणि त्यावेळेला ख्रिस्त त्यांच्या बरोबर राहतो. संपूर्ण दिवस ख्रिस्त विविध प्रकारे त्यांना शास्त्राचा उलगडा करीत देत होता. आपल्या जीवनामध्ये अनेक लोक असतात, अनेक वेळेला बायबल वाचनाद्वारे, अनेक वेळेला अनेक उदाहरणाद्वारे ख्रिस्त आपल्याशी आज सुद्धा संवाद साधत असतो. मग निसर्गाद्वारे असेल, विविध घटनांद्वारे असेल, ख्रिस्त आज सुद्धा आपले डोळे उघडत आहे. परंतु आपण त्याचा स्वीकार करण्यासाठी, जेव्हा स्वीकार करतो, जेव्हा जाणीव होते, आशावादी माणसाच्या जीवनातील दुसरी पायरी आहे जाणीव होणं. जी जाणीव विशेष रीतीनं संत योसेफाला होती. पहिली गोष्ट की तो विश्वासू होता आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये आशावाद होता. दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे की जाणीव होणं. जाणीव कुठली? की त्याला मरियेची जी जबाबदारी आहे ती स्वीकारायची होती आणि त्यानं ते स्वीकारली. विशेष रीतीनं बापाला सुद्धा जाणीव होती की माझ्या पुत्राचा स्वीकार मला करायचा आहे, आणि म्हणूनच तो सदा आपल्या
पुत्राचा स्वीकार करण्यासाठी त्या दारावरती उभा होता आणि लांबून पाहतो की माझा पुत्र येत आहे. आणि मग तो सर्व तयारी करण्यासाठी सांगतोय की माझा जो हरवलेला पुत्र होता तो मला गवसलेला आहे, हरवलेला होता तो सापडलेला आहे. आणि तोच परमेश्वर आपल्यासाठी आज सुद्धा आतुरतेनं थांबलेला आहे. परंतु आपण त्याच्यापर्यंत येतो का? आपल्या जीवनामध्ये जी पहिली पायरी होती विश्वासाची ती कुठेतरी कमकुवत झालेली आहे आणि म्हणूनच आपण वाईट मार्गाला लागत आहोत. वाईट मार्गाला लागल्या असतानाच आपल्याला जर जाणीव झाली नाही त्या उधळ्या पुत्रासारखी, त्या अमावस्या वाटेवरती असलेल्या 2 शिष्यासारखे, तर आपण ख्रिस्ताकडे वळणार नाहीत. ख्रिस्ताकडे वळण्यासाठी प्रथमतः विश्वास असायला हवा, जाणीव व्हायला हवी. आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा नम्रतेनं नम्र होऊन आला होता उधळा पुत्र, नम्रतेनं. आणि म्हणूनच तो बापाला सांगतोय की पुत्र नव्हे तर केवळ तुझा चाकर म्हणून, दास म्हणून माझा स्वीकार कर. नम्र भावनेनं आला होता. आणि म्हणूनच तिसरी जे गुणकौशल्य आहे आशावादी माणसाच्या जीवनामधील ते आहेत नम्रता. आपण नम्रतेनं स्वीकार करतो का? अनेक गोष्टी जीवनामध्ये असतील. एक विवाहित पुरुष आहे, 35 वर्षाचा असेल, 2 लहान मुली आहेत त्याला. आणि असं असताना विशेषतेनं त्याच्या जीवनामध्ये भली मोठी एक दुःख आहे. तो ते दुःख आज तो पचवत आहे. दुःख कुठलं? आपलं कुटुंब आहे, एक सुंदर असं कुटुंब, पत्नी आहे, 2 मुली आहेत, लहान मुली आहेत, आणि त्याला कॅन्सर सारखा आजार झालेला आहे. परंतु तो आज सुद्धा ख्रिस्तावरती विश्वासू आहे, ख्रिस्ताच्या श्रद्धेमध्ये आशावादी आहे. नम्रतेनं त्यानं जे आजारपण आहे ते स्वीकारलेलं आहे. आपली श्रद्धा कुठेच कमी होऊ देत नाही, तर श्रद्धेमध्ये धीट आहे, दृढ आहे. आणि आज सुद्धा तो आपल्या आजारपणाशी लढत आहे. ही आहे त्याची श्रद्धा, हा आहे त्याच्या जीवनामधील आशावाद. आपल्या जीवनामध्ये या काळामध्ये आलेल्या दुःखांना, विशेष रीतीनं आजारपणाला आपण कसे सामोरे गेलेलो आहोत का? आपण देवाला दोष लावलेले आहेत का? येशूला दोष लावलेला आहेत का? हे येशू, माझ्या जीवनामध्ये हे दुःख कशाला? या माझ्या जीवनामध्ये हा करुणा आजार कशाला? माझ्या जीवनामध्ये हे भलं मोठं ऑपरेशन कशासाठी? हा आपण ख्रिस्ताला दोष न लावता सर्व स्वीकारतो का? आणि हे सर्व कोणी स्वीकारलं? संत योसेफाने स्वीकारलं. त्याच्या जीवनामध्ये पाहिलं की त्याला सांगितलं परमेश्वरानं की तू मरेचा स्वीकार कर, आणि त्यावेळेला तू खचत नाही. आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तो आपल्या पत्नीला त्या बाळणपणासाठी दारोदारी हिंडतो, आणि तरी तो परमेश्वराला दोष लावत नाही. मोठ्या विश्वासानं, मोठ्या नम्रतेनं तो ओळखतो की मला हे कार्य करायचं आहे, परमेश्वराचं कार्य माझ्यावरती आलेले आहे आणि मला ते करायचं आहे, तसं तो स्वीकारतो. त्याच प्रकारे हा पुरुष सुद्धा आपल्या जीवनामध्ये जे भलं मोठं आजारपण आहे त्याला सामोरे जात आहे. रिपोर्ट तितकेसे चांगले नाहीत तरी सुद्धा येशू ख्रिस्ताच्या श्रद्धेमध्ये आज सुद्धा तो आशावादी आहे. आणि तो विशेषतेनं आपलं ख्रिस्ती जीवन जगत आहे, प्रार्थना करत आहे, रोजरीची प्रार्थना करत आहे, आणि विश्वासानं, नम्रतेनं आपली जबाबदारी ओळखून तो आज आपलं आशेचं जीवन जगत आहे. आणि हेच आशेचं जीवन आपल्या प्रत्येकाला जगायचं आहे. प्रत्येकाला त्याच आशेवरती आपला विश्वास ठेवायचा आहे, आणि आपल्या प्रत्येकाला हे जीवन जगण्यासाठी कृपा मिळायला हवी. आणि तीच कृपा येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला हे उपवास काळामध्ये देत आहे. आणि सर्वात शेवटी हे म्हणजेच उधळ्या पुत्राचा बाप हा दयाळू होता. प्रत्येक आशावादी माणसाच्या जीवनामध्ये चौथी जी पायरी आहे ती आहे दयेची, करुणेची. आणि ही दया आणि करुणा त्या बापानं आपल्या पुत्राला दाखवली. तो म्हणाला
तू हरवला होतास, तू आता मिळालेला आहेस. आणि मोठ्या वैभवानं तो त्याचं स्वागत करतो. हातामध्ये अंगठी घालतो, पायामध्ये जोडी घालतो, पुष्ट वासरू कापतो. ही होती त्याच्या बापाची करुणा. आणि तीच करुणा आपण संत योसेफाच्या जीवनामध्ये पाहत आहोत. आपल्याही जीवनामध्ये त्याच करुणेचा अनुभव आपल्या प्रत्येकाला हवा आहे. ख्रिस्तालाही जमलेल्या माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आशावादी माणसाच्या जीवनामधील हे 4 पायऱ्या आपल्या प्रत्येकाला ओलांडायच्या आहेत. आणि ज्या वेळेला आपण ओलांडतो त्या वेळेला आपल्या जीवनामध्ये आशेच्या जीवनाला सुरुवात होत असते. पहिली पायरी ती होते विश्वासाची, श्रद्धेची. जे अब्राहामानं विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली, आणि त्या श्रद्धेनं, विश्वासानं तो ख्रिस्तापर्यंत चालत गेला होता. तो चालला होता, किंबहुना परमेश्वरापर्यंत चालत गेला होता. आणि त्यावेळेला त्या होरे पर्वतावरती त्याला निश्चितरित्या परमेश्वरानं त्याला पुरवलं होतं. हा आशावाद त्याच्या जीवनामध्ये निर्माण झाला. आणि म्हणूनच श्रद्धेचा, विश्वासाचा महापिता म्हणून आपण अब्राहामाला आज सुद्धा संबोधतो. का संबोधतो? कारण त्यानं सुप्रीम असं सॅक्रिफाईस, अंतिम असं समर्पण करण्यासाठी तो चालला होता, किंबहुना त्या ठिकाणी पोचला होता. आपल्या जीवनामध्ये समर्पणासाठी आपण तयार आहोत का? आणि जेव्हा समर्पणासाठी तयार असतो, त्या मार्टिन नावाच्या युवकासारखं समर्पणासाठी तो तयार झाला. आणि तेव्हाच त्या आशेच्या जीवनासाठी तो पात्र झालेला आहे. आणि म्हणूनच आज सुद्धा त्याच्या कुटुंबामध्ये एवढं दुःख असताना सुद्धा तो त्याच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य काय आहे? कारण तो आशावादी आहे. आशा अजून सुद्धा त्यांना सोडलेली नाही. एक दिवस माझ्या कुटुंबामध्ये चांगलं आरोग्य येईल, माझे वडील, माझी आई बरी होईल, हा आशावाद त्या युवकाच्या जीवनामध्ये आज सुद्धा आहे. त्या पुरुषाच्या जीवनामध्ये आज सुद्धा आशावाद आहे की माझं कुटुंब हे चांगलं राहील, मी बरा होईल, माझ्या मुलींसाठी, माझ्या पत्नीसाठी. हा आशावाद त्या पुरुषाच्या जीवनामध्ये आज सुद्धा आहे. आपल्या जीवनामध्ये तो आशावाद आहे का? अब्राहामाच्या जीवनामध्ये होता, विशेष रीतीनं त्या उधळ्या बापाच्या जीवनामध्ये आपण अनुभवलेला आहे. आणि तोच आशावाद त्या 2 शिष्यांच्या जीवनामध्ये निर्माण झाला. केवळ त्यानं ख्रिस्ताला आपल्याबरोबर आमंत्रण दिलं. आपल्या जीवनामध्ये आपण येशू ख्रिस्ताला आमंत्रण देतो का? आपण जर ख्रिस्ताला आमंत्रण देत असू आपल्या जीवनामध्ये, तर निश्चितरित्या आपलं जीवन आशावादी आहे. आपलं जीवन हे योसेफासारखं नम्र आहे, प्रेमळ आहे आणि करुणामय आहे. करुणेनं तो संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारतो. आणि शेवटी आपण पाहिलं की कशा प्रकारे जेव्हा पुन्हा एकदा स्वप्नामध्ये देवदूत दर्शन देतो, सांगतो की आईला आणि मुलाला घेऊन इजिप्त देशामध्ये पलायन कर. तो पुन्हा एकदा त्याच करुणेनं, त्या श्रद्धेनं आपल्या मुलाला येशूला आणि आपल्या पत्नीला मरियेला घेऊन तो पुन्हा एकदा आशेचं जीवन जगण्यासाठी इजिप्त देशामध्ये पलायन करतो. आपल्या जीवनामध्ये परमेश्वराकडे येण्यासाठी आपण कधी मागे फिरणार आहोत? हा काळ आहे परिवर्तनाचा, हा काळ आहे कृपेचा, हा काळ आहे आशेचा. आशा आहे पुनरुत्थानाची. आणि त्याच पुनरुत्थानाचं वैभव आज ख्रिस्तानं त्याच्या रूपांतराद्वारे आपल्या प्रत्येकाला दिलेला आहे. आजूबाजूला आपण जर परिसरामध्ये पाहिलं तर अनेक झाडं ही आपल्याला भकास दिसत आहेत. अनेक झाडं ही आपली पाळवी गलवत आहेत, गळत आहे. आणि जी सुंदर अशी हिरवळीत दिसणारी झाडं आपल्याला नकोशी वाटत आहेत या क्षणाला, परंतु काहीच दिवसामध्ये त्यांच्यामध्ये एक रूपांतर होणार आहे. त्यांना हिरवी पालवी परत फुटणार आहे. हा आशावाद त्या झाडाच्या जीवनामध्ये आहे. आपल्या जीवनामध्ये तो आशावाद आहे का? निसर्गामध्ये हा आशावाद आहे. आपण पाहतो, परंतु त्या चिन्हांवरती विश्वास ठेवत नाहीत.
आज सुद्धा काही झाडं आपल्याला नकोशी वाटतात आणि म्हणूनच आपण निसर्गापासून सुद्धा दूर जात असतो, परंतु निसर्ग आपल्याला सामावून घेत असतो. आपण निसर्गाला आपल्या जीवनामध्ये सामावून घेत आहोत का? हा प्रश्न सुद्धा तितकाच गहन आहे. आजच्या दिवशी आपण मननचिंतन करत असतानाच परमेश्वराकडे, येशूकडे वळूया. आणि जेव्हा आपण येशूकडे वळणार आहोत त्या विशेष रीतीनं अमावस्या वाटेवरती चालणाऱ्या 2 शिष्यांसारखं, त्या उधळ्या पुत्रासारखं, आणि जेव्हा आपण मागे फिरणार आहोत तेव्हा आपल्याला जाणीव होणार आहे, किंवा आपला विश्वास वाढणार आहे, आपलं नम्र असं जीवन बनणार आहे, प्रेमळ बनणार आहे, आणि निश्चितरित्या करुणेचं जीवन बनणार आहे, जे आपल्या प्रत्येकाला ख्रिस्त सभेकडून अपेक्षित आहे, ख्रिस्त सभेला अपेक्षित आहे, ख्रिस्ताला अपेक्षित आहे, आणि आपल्या सर्वांना, देऊळ मातेला ते अपेक्षित आहे. आजच्या दिवशी थोडा वेळ शांत राहूया, प्रार्थना करूया की आपल्या प्रत्येकाला तेच आशेचं जीवन लाभावं. पुनरुत्थानाच्या आशेकडे आपले सर्वांचे डोळे लागलेले असावेत, आणि संपूर्ण परिस्थिती ही बदलणार आहे यावरती श्रद्धा ठेवून चांगले दिवस आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार आहेत ह्या आशेवरती आपण सदोदित विश्वास ठेवून आपलं जीवन अवलंबूया, आणि प्रत्येक दिवस आशेमध्ये घालवण्यासाठी. आणि जेव्हा आपण आशावादी असतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये विशेष रीतीनं विश्वास असतो येशू ख्रिस्तावरती. आपलं जीवन हे नम्र असतं. कुटुंबामध्ये आपण सदोदित प्रेमळता पसरवत असतो, आणि आपल्या समाजामध्ये दयाळूपणानं संत योसेफासारखं आपण सर्वांना सामावून घेत असतो. करुणेनं आपण सर्वांचा सांभाळ करत असतो. थोडा वेळ शांत राहूया आणि विशेष रीतीनं प्रार्थना करूया. आपण थोडा वेळ डोळे बंद करूया, विशेष प्रार्थना करूया. ज्या आपल्या कुटुंबामध्ये विशेष रीतीनं आजारी आहेत, करोना विषाणूनं बाधित झालेले आहेत, करोना व्हायरसमुळे आपल्या कुटुंबामध्ये अनेक अडीअडचणींना आपल्याला सामोरे जावं लागत आहे, अशा प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी आता आपण सर्वजण प्रार्थना करूया. हे दयावंत परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत, तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आम्हाला तुझ्या कृपेची, तुझ्या दयेची गरज आहे. आमच्या सर्व बंधू भगिनींना मी तुझ्या चरणापाशी समर्पित करत आहे. तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू जगाचं तारण केलेलं आहेस. आम्हा सर्वांना तारणाची गरज आहे, आणि म्हणूनच जे आजारी आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, अनेक व्याधींना बळी पडलेले आहेत, करोना विषाणूनं बाधित झालेले आहेत, खाटेडा खेळलेले आहेत, ज्यांचे ऑपरेशन झालेले आहेत, त्या सर्वांना तुझ्या पवित्र क्रुसाजवळ मी आणत आहे. त्या सर्वांना तुझ्या त्या क्रुसाकडून दया लाभू दे. तुझ्या क्रुसामधून विशेष रीतीनं तुझ्या हातामधून, पायामधून, कुशीमधून ओघळणाऱ्या रक्ताद्वारे तू त्यांना शुद्ध कर. तुझ्या शरीरामधून निघणाऱ्या त्या पवित्र रक्ताद्वारे त्याचा थेंब त्या प्रत्येक दुःखी, कष्टी, आजारी आणि करोना विषाणूनं बाधित झालेल्या व्यक्तीवरती पडू दे. आणि तुझ्या रक्ताच्या थेंबानं त्यांना तू पवित्र कर, शुद्ध कर. त्यांना जीवन जगण्याचं ध्येय दे, जीवनामध्ये आशा दे, जीवनामध्ये कृपा दे, आणि त्याच कृपेनं तू त्यांना बरं कर. त्या थंबाद्वारे तू आमचं संपूर्ण जगाचं तारण केलेलं आहेस. क्लेशमय मरणाद्वारे तो आम्हा सर्वांना तारलेला आहेस. जे कुटुंबीय अशाच प्रकारचे क्लेश, यातना भोगत आहेत, आपण सर्वजण येशूच्या दुःख सणामध्ये सहभागी होत असू.
येशू ख्रिस्ताचं क्लेशमय दुःख आपल्या दुःखाद्वारे कमी होत असतं आणि आपल्याला त्याची कृपा लाभत असते. तीच कृपा येशू ख्रिस्ताच्या क्रूसामधून आणि त्याच्या हातापायाच्या व कुशीच्या व मस्तकाच्या रक्तांद्वारे आपण सर्वजण शुद्ध होऊ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकावरती यावा आणि ख्रिस्ताच्या आशावादी जीवनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं म्हणून त्याची कृपा मागूया. आमेन. प्रिय मित्र हो, करोना महामारीमुळे सध्या आपल्याला प्रत्येकाला आशेची नितांत गरज आहे. आशा या विषयावर फादर बॉनाव्हेंचरने आपल्याला भारदस्त प्रवचन केलं आहे. आपल्या मननचिंतनासाठी त्याने संत योसेफ, अब्राहम, ख्रिस्ताचे शिष्य, उदला पुत्र आणि त्याचे वडील यांच्या माध्यमाने आपल्यासमोर बरीच उदाहरणं किंवा मुद्दे ठेवली आहेत. उदाहरणार्थ विश्वास, श्रद्धा, जाणीव, करुणा ह्या विषयांवर आपण मननचिंतन करू शकतो. या प्रायश्चित्त काळासाठी आणि आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी आपल्यासाठी हा चांगला उत्तम साठा आहे. आणि म्हणून फादर बॉनाव्हेंचर आमच्या फादरांच्या वतीने आणि या परेशनच्या वतीने आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद फादर ओनिल. आणि विशेष रीतीनं आपल्या ICCचे सर्व धर्मगुरू, प्रमुख धर्मगुरू हॅरी वान्स आणि त्यांची संपूर्ण टीम नामंत्रण केलं आणि विशेष रीतीनं या आशेच्या जीवनावरती मानसी विचार आपणासमोर ठेवण्यासाठी बोलवलं. त्याबद्दल विशेष आभार. आपल्या सर्वांना परमेश्वराची कृपा आणि आपल्या कोसा माऊलीचा आशीर्वाद, तिची मध्यस्थी आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबियावरती असावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. प्रभुदेवा तू मम आधार, करुणा करुणी मजला तार. प्रभुदेवा तू मम आधार, करुणा करुणी मजला तार. तू माझे बल हे देवा, प्रभुदेवा तू ऐक पुकार. तू माझे बल हे देवा, प्रभुदेवा तू ऐक पुकार. दुष्टाईचा करी विनाश, तू माझा रे कर उद्धार. दुष्टाईचा करी विनाश, तू माझा रे कर उद्धार. प्रभुदेवा तू मम आधार, करुणा करुणी मजला तार. प्रभुदेवा तू मम आधार, करुणा करुणी मजला तार. करुणा करुणी मजला तार. करुणा करुणी मजला तार.